हरिभाऊ राठोड जोडले गेलेले आहेत, ओबीसी नेते। हरिभाऊ, मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी होती आणि हे विशेष अधिवेशन आता 20 फेब्रुवारीला घेणार आहे सरकार। मात्र दुसरीकडे कुठलीही स्पष्टता नाहीये की हे अधिवेशन कसं असेल आणि हे वेगळं आरक्षण कसं दिलं जाणार आहे। नाही, खरं म्हणजे वेगळं आरक्षण हे जे शब्द आहे ना, हां, वेगळं आरक्षण असं नसतेच। आरक्षण तीनच आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब आणि ओबीसी। तुम्हाला द्यायचं असेल तर ओबीसीच द्यावं लागेल, दुसरं आरक्षण देण्याचा अधिकारच नाही सरकारला। आणि इव्हन मागासवर्गीय आयोग जे आहे त्यांना ते जे शिफारस करतील त्यांना ओबीसी मध्ये टाकण्याचा शिफारस करण्याचाच अधिकार आहे, दुसरा कुठलाही अधिकार नाही। त्याच्यामुळे मागच्या वेळेस 2 वेळा चुका केल्या या लोकांनी, परत सरकार जर चूक करत असेल तर हे स्पष्ट आहे की परत म्हणजे मराठा समाजाला काय आता म्हणून कुठला शब्द वापरू, मूर्ख बनवण्याचा हा प्रकार आहे। तसं आरक्षणच नाही, तुम्ही कुठला दुसरं आरक्षण देणार? वेगळं आरक्षण नसतेच ना। वेगळं आरक्षण म्हणजे काय? आरक्षण तीनच आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ओबीसी। वेगळं कुठं असते? परंतु खरोखरच आता भावना मी बघितल्या अंतरवल्लीवरून महिलांच्या, त्या तीव्र भावना आहेत। आणि अशाच मला रोज फोन येत आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, साहेब तुम्ही काहीतरी करा, तुम्ही जरांगेचा प्राण वाचवा, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, तुम्ही सांगा त्यांना। मी किती दिवसापासून सांगतो, आज संध्याकाळपर्यंत सुद्धा आपण जीआर काढून त्यांच्या हातात देऊ शकतो अशी मी तयारी करून ठेवलेली आहे। हरिभाऊ, या आधी सुद्धा तुम्ही सांगितलं होतं, आपण बोललो होतो तुमच्याकडे असणाऱ्या ओबीसीमधून मराठ्यांना सुरक्षित आरक्षण कसं मिळेल या फॉर्म्युला विषयी तुम्ही स्वतः तयारी सुद्धा दाखवली आहे सरकार सोबत बोलायची। मग प्रॉब्लेम कुठे येतोय नेमका? प्रॉब्लेम सरकारमध्ये त्यांचं काय म्हणतो त्याला, त्यांच्या डोक्यात ते ओबीसी घुसले आहेत, म्हणजे ओबीसी अंगावर येतील, ओबीसी म्हणतात धक्का लावू देणार नाही वगैरे, हे जे प्रकार आहे ना ओबीसी लोकांना अभ्यास आहे ना सरकारला त्याचा अभ्यास आहे। एक सिंपल गोष्ट सांगतो मी आपल्या सगळ्यांसाठी, आपण भारतरत्न दिलाय आपण कर्पूरी ठाकूरना, तो केवळ आणि केवळ या फॉर्म्युल्यासाठी दिलेला आहे। असलेलं आरक्षण वाटून द्यायचं। आता जे काही आरक्षण आहे आपलं 20% ते वाटून देता येईल आणि त्याच्याही नंतर आपण हे जे मांडे आयोगाचं रिपोर्टिंग आलेलं आहे आणि उद्या आता सुक्रे समितीचा येईल, त्यामुळे आपलं आरक्षण वाढू शकते। म्हणजे 27% आरक्षण 52-53 पर्यंत जाऊ शकते। आरामशीर आपण कुणब्या मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो। परंतु काय झालंय की सरकारमध्ये नाअभ्यास करणारे लोक राजकीय फायदा कसा होईल याचा तो गणित लावला जाते। त्यामुळे संविधानिक आरक्षण देता येईल असा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, तो चॅलेंज होणार नाही। आणि आता सरकार जे प्रयत्न करतायत, जे 20 तारखेला अधिवेशन घेऊन कुठलं आरक्षण द्यायला, त्यांना नाव सुद्धा वेगळं आरक्षण म्हणतात। वेगळं आरक्षण म्हणजे काय जरा सांगा ना तुम्ही, कुठलं वेगळं आरक्षण देणार तुम्ही? नाही मराठ्याला वेगळं आरक्षण दिलं, असं कुठे आरक्षण असते का? अगदी वेगळं आरक्षण असते का? अगदी हरिभाऊ, खरं तर आपण बघतोय की वेगळं आरक्षण नेमकं काय देणार, विशेष अधिवेशन नेमकं काय स्वरूपाचं असणार, या कुठल्याही संदर्भातली स्पष्टता अजूनही येत नाहीये। खूप खूप धन्यवाद तुम्ही